श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 17 मेपासून अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना हा सुरू झालेला आहे आणि या अधिक मासाची समाप्ती 15 जून वार सोमवार या दिवशी सोमवती अमावस्या आहे. तर या दिवशी या अधिक मासाची समाप्ती होणार आहे. आपल्या हिंदू धर्मात सण वारांना जेवढं महत्त्व आहे त्यापेक्षा कितीतरी हजारो पटीने जास्त महत्त्व हे अधिक मासाला म्हणजेच धोंड्याच्या महिन्याला दिले जाते. अधिक महिना म्हणजेच अधिक मास हा महिना दर 3 वर्षांनी येतो. यंदा ज्येष्ठ अधिक मास असल्याने ज्येष्ठ महिना हा 2दा गणला जाणार आहे. अधिक मास हा जवळजवळ 33 दिवसांचा असतो. वर्षात एकूण 12 महिने असतात, मात्र अधिक मासात 1 महिना वाढीव असल्याने त्या वर्षात 13 महिने येतात आणि याला खगोलीय कारण असते. सौर वर्षात 365 दिवस येतात तर चंद्र वर्षात 354 दिवस असतात आणि या वर्षातील फरक हा 11 दिवसांचा असतो. 3 वर्ष झाल्यानंतर 33 दिवसांचा हा फरक येतो आणि त्याला एक वाढीव महिना गणला जाऊन अधिक मास हा प्रत्येक 3 वर्षांनी येतो. या महिन्याला धार्मिक महत्त्व तर आहेच, शिवाय काही पुरातन चालीरीती परंपरा देखील या महिन्याशी जोडल्या आहेत. अधिक मासात जावयाला घरी बोलावले जाते. या महिन्यामध्ये जावयाला वाण देण्याची देखील पद्धत आहे आणि म्हणून या अधिक महिन्यामध्ये जावयाला सोने चांदी केली जाते. परंतु सोन्या चांदीचे भाव हे इतके वाढलेले आहे की सर्वसामान्य लोकांना आपल्या जावयासाठी सोने चांदी खरेदी करणं शक्य होत नाही. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे. या अधिक महिन्यामध्ये लेक जावयाला सोन्यापेक्षाही मौल्यवान फक्त या 5 वस्तू दान द्या. लेकीच्या घराची भरभराट होईल. यासोबतच भगवान विष्णूंची आपल्यावर आपल्या कुटुंबावर कायम कृपा राहील. आणि खरं तर या अधिक महिन्यामध्ये लेक जावयाचा मानपान करण्यासाठी सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान ह्या 5 वस्तूंचाच मान आहे, या 5 वस्तूंचाच महत्त्व आहे. तर अशा कोणत्या 5 सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान वस्तू आहे ज्या आपल्याला या धोंड्याच्या महिन्यात लेक जावयाला द्यायच्या आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून भगवान विष्णूंची आपल्यावर व आपल्या कुटुंबावर कायम कृपा राहील. तर पहा, अधिक मास हा महिना भगवान विष्णूंना समर्पित केला गेला आहे. त्यामुळे या महिन्यात भगवान विष्णूंची जास्तीत जास्त पूजा सेवा उपासना केली जाते. आपल्या जावई व लेकीला साक्षात विष्णू आणि देवी लक्ष्मीचे स्वरूप मानून या महिन्यात घरी जेवायला बोलावले जाते. दोघांचे पाय धुवून पूजा केली जाते आणि त्यांना जेवायला खास काही पदार्थ बनवले जातात. त्यांचा व्यवस्थितपणे मानपान करून त्यांना घरी पाठवले जाते. यामुळं काय होतं की माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा ही आपल्यावरती कायम राहते. आता पहा, आपण सर्वजण आपल्या मुलीच्या किंवा आपल्या जावयाच्या सुखासाठी धावपळ करत असतो. अधिक महिन्यात जावयाला वाण देण्याची आपली जुनी परंपरा आहे आणि आजकाल आपण काय करतो, केवळ सोन्याच्या चांदीच्या किंवा काही इतर मौल्यवान वस्तूंमागेच आपण धावत असतो. ह्याच वस्तू आपण आपल्या लेक जावयाला वाण दिल्या पाहिजे, तरच आपल्या लेकीचा किंवा आपल्या जावयाचा संसार हा सुखाचा होईल. आणि या महागड्या वस्तू आपण जावयाला दिल्याने खरंच आपल्या जावयाचं किंवा आपल्या मुलीचं नशीब बदलते का? तर अजिबात नाही. ज्योतिषशास्त्रानुसार सोन्या चांदीपेक्षाही अशा काही वस्तू आहेत ज्या सोन्या चांदीपेक्षाही लाखो पटीने मौल्यवान आहेत.
आणि ह्याच वस्तू जर तुम्ही अधिक महिन्यामध्ये आपल्या जावयाला वाण म्हणून दिल्या तर लेकीच्या घराची भरभराट होते. आपल्या लेकीचा संसार हा सुखाचा होतो. आपल्या लेक जावयाला घरामध्ये कशाचीही कमतरता भासत नाही. तिच्या घरामध्ये नेहमी सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहते. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं जातं की सोनं हे फक्त बाहेरून अंगावर चमकते, पण आतले सोने म्हणजे सद्गुण आणि आशीर्वाद घर उजळवतात, घर चमकवतात. म्हणून केवळ धातूचे दान देऊन थांबू नका. आणि म्हणून माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या या 5 वस्तू जर आपण जावयासाठी दिल्या तर खरोखर सोन्याहून मौल्यवान ठरतात. तर या अधिक महिन्यामध्ये लेक जावयाचा मानपान करताना सगळ्यात महत्त्वाची वस्तू आपल्याला द्यायची आहे ते म्हणजे श्रीयंत्र किंवा कुबेरयंत्र किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी असते तर ती आपल्या मुलीला द्यायची आहेत. तुम्ही बघितलं असेल, जेव्हा मुलगी लग्न करून सासरी जाते तेव्हा सासरी जाताना आईवडील तिला अन्नपूर्णा मातेची मूर्ती देतात, कारण तिच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये. जर तुमच्या मुलीच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल किंवा तुम्ही तिला लग्नामध्ये दिलेली नसेल तर आवर्जून या अधिक महिन्यामध्ये तुमच्या मुलीला एक अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करून द्यावी. किंवा तुमच्या जावयाला तुम्ही वाण म्हणून दिली तरीसुद्धा चालते. किंवा श्रीयंत्र असेल, कुबेरयंत्र असेल तर हे सुद्धा तुम्ही वाण म्हणून देऊ शकतात. हे सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे. जेव्हा कुबेरयंत्र आणि श्रीयंत्र आपण वाण म्हणून देतो तेव्हा लेकीच्या घरामध्ये साक्षात भगवान विष्णू, भगवान कुबेरांचा आशीर्वाद हा कायम राहतो. त्या घरामध्ये कधीही कसलीही कमतरता भासत नाही. म्हणून तुम्ही सोन्यापेक्षाही मौल्यवान हा एक वाण नक्कीच देऊ शकता. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे भगवद्गीता किंवा विष्णू सहस्रनामाचं पुस्तक. आता तुम्हाला वाटेल की हे काय, ही पुस्तकं फक्त 100-200 रुपयांना मिळतात, यापेक्षा आम्ही काहीतरी सोनं चांदी खरेदी करू. पण खरं सांगू का, सोन्या चांदीपेक्षाही ही जी धार्मिक ग्रंथ आहे किंवा ही जी पुस्तकं आहे तर ही खूप मौल्यवान आहे. ही 2 पुस्तकं त्यांना त्यांच्या आयुष्यात जगण्याची शक्ती, योग्य मार्ग भेट देत असतात. जेव्हा आपल्या लेक जावयाच्या जीवनामध्ये काही समस्या असतात, काही अडचणी असतात तेव्हा त्याच भगवद्गीतेतील एखादा अध्याय त्यांना योग्य मार्ग दाखवतो. आणि या धार्मिक ग्रंथांमुळे त्यांच्या बुद्धीवर साक्षात सरस्वती माता, भगवान विष्णू, माता लक्ष्मी हे विराजमान होतात. आणि ज्या घरामध्ये विष्णू सहस्रनामाचं पठण केलं जातं किंवा भगवद्गीतेचे पठण केले जाते त्या घरा अवतीभोवती एक संरक्षण कवच निर्माण होते. आणि जेव्हा असे धार्मिक ग्रंथ तुम्ही तुमच्या लेक जावयाला वाण म्हणून देतात तेव्हा त्या दोघांच्या जीवनातील सर्व नकारात्मकता, संकटे, दारिद्र्य हे हळूहळू दूर होतात आणि तुमच्या स्वतःच्या घरामध्ये सुद्धा सुख, शांती, समृद्धी ही नांदू लागते. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे तांब्याचं ताट, तांब्याचं निरंजन किंवा तांब्याचा एखादा छोटासा कलश किंवा तांब्याचं अभिषेक पात्र, पळी जी असते अभिषेक करण्याची तर ती सुद्धा तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. खरं तर चांदीपेक्षाही मौल्यवान तांबे हा धातू मानला जातो. तांबे हा सूर्याचा धातू मानला जातो. ज्याप्रमाणे सूर्य संपूर्ण जगाला प्रकाश देतो ना, त्याचप्रमाणे तांब्याचे दान केल्याने मनुष्याच्या कुंडलीतील सूर्य प्रबळ होतो. आणि जेव्हा तुम्ही तांब्याचं दान आपल्या जावयाला करतात तेव्हा जावयाच्या कुंडलीतला सुद्धा सूर्य हा बलवान होतो. त्याची समाजामध्ये मान प्रतिष्ठा वाढते. नोकरी व्यवसायामध्ये त्याला मान सन्मान मिळतो. त्याच्या प्रगतीचे सर्व मार्ग हे मोकळे होतात. आणि म्हणून तुम्ही तांब्याचं दान जे आहे तर ते सुद्धा आपल्या जावयासाठी करू शकता. यानंतर पुढची वस्तू आहे अधिक मास. हा 33 महिन्यांनी येतो आणि अधिक महिना हा 33 दिवसांचा असतो. म्हणून या महिन्यात 33 या संख्येला खूप महत्त्व आहे. जेव्हा आपण या महिन्यामध्ये 33 वस्तूंचं दान करतो तेव्हा आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. त्यामुळे तुम्ही बघा, सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान
तुमच्या जावयाला 33 अनारसे किंवा 33 बत्ताशे किंवा 33 लाडू किंवा 33 म्हैसूर पाक हे जे स्वीट पदार्थ आहेत, हे गोडाव्याचे जे पदार्थ आहेत, तर हे तुम्हाला 33 या संख्येमध्ये वाण म्हणून द्यायचे आहेत. आता वाण म्हणून देताना कसे द्यायचे, जे तुम्ही ताट घेणार आहे आपल्या जावयाला, तर त्या ताटामध्येच तुम्हाला ठेवून औक्षण करून हे जे वाण आहे तर हे द्यायचे आहेत. त्याचं फळसुद्धा आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होते. त्याचबरोबर या अधिक महिन्यामध्ये तुम्हाला जावयासाठी तांबं घेणं शक्य नाही झालं, सोनं चांदीसुद्धा खरेदी करणे शक्य नाही झाले, तर तुम्ही त्यांना नवीन कपड्यांचा आहेरसुद्धा करू शकता. या अधिक महिन्यामध्ये आपल्या लेक जावयाला कपडे घेणे हे सुद्धा खूप शुभ मानले जाते. आणि म्हणून काहीच नाही शक्य झालं तर कपड्यांचा आहेर हा तरी तुम्हाला नक्की करायचा आहे. आपल्या लेक जावयाला छान गोडधोड पदार्थ घरी बनवायचे आहेत, त्यांना जेवू घालायचं आहेत, त्यांचं औक्षण करायचं आहेत. सासू सासऱ्यांनी आपल्या लेक जावयाचे पाय धुवायचे आहेत, त्यांची पूजा करून त्यांना कपड्यांचा आहेर हा वाण म्हणून द्यायचा आहे. कारण अधिक महिन्यामध्ये लेक आणि जावई हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या रूपाने आपल्या घरी येत असतात. आणि तुम्ही बघितलं असेल, आपण आपल्या लेक जावयाच्या कधी पाया पडत नाही. अधिक महिना असा एक आहे, त्या महिन्यामध्येच आपण लेक जावयाचे पाय धुवून त्यांची पूजा करत असतो आणि त्यांच्या पाया पडत असतो. म्हणून तुम्हाला अशी ही जी सेवा आहे तर ती आवर्जून करायची आहे. तर ह्या ज्या 5 वस्तू आहेत, ज्या सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान आहेत आणि ज्या आपल्याला या अधिक महिन्यामध्ये आपल्या लेक जावयाला वाण म्हणून द्यायच्या आहेत. आता तुमची यथाशक्ती असेल, तुमची तेवढी परिस्थिती असेल, तुम्ही सहजपणे सोने चांदी खरेदी करू शकता किंवा इतर एखादी मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता. तर नक्कीच तुम्ही या गोष्टी तुमच्या लेक जावयाला देऊ शकता, काही हरकत नाही. परंतु ज्यांची परिस्थिती नाही, ज्यांना या वस्तू घेणं शक्य नाही, अशा वेळी आपल्या लेक जावयाला काहीच न देता या काही वस्तू तुम्ही देऊ शकतात, ज्या तर खऱ्या सोन्यापेक्षाही जास्त मौल्यवान आहेत आणि या वस्तूंचं खूप दुप्पट पटीने आपल्याला फळं प्राप्त होते. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.